नमस्ते मंडळी, कशा आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर 2 दिवस आधी ना मी चंद्रपूरवरनं भद्रावतीमध्ये आले आहे. तर 2 दिवस कसं थोडंसं कपड्याचा पसारा घरात, थोडा डस्ट वगैरे असं होता 10 दिवसाचा. तर ते साफ करताना मला ना थोडंसं टाईमच मिळाला नाही व्हिडिओ शूट करायसाठी. तर मी म्हटलं चला मी एक वेगळी रेसिपी तयार करताय तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही मला सांगा, करून बघा आणि सांगा पण कशी होणार ती. तर मी बनवत आहे मुंगाचे डोसे. हे आहे मुंगाचे डोसे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर आहे. तर मी हे काय केलं, सकाळी भिजवली, 2 तास भिजली छान आणि त्याच्यावरचे साल काढून घेतले. तुम्ही जर बिना सालवाले यूज करू शकता डाळ, तर माझ्याकडे सालवाली होती तर मी त्याचे साल काढून घेतले आणि आता मिक्सरमध्ये म्हणजे ग्राइंड करणार. तर त्याच्यामध्ये काय काय टाकणार ते तुम्हाला सांगणार. त्याच्या आधी मी चटणीची रेसिपी करून घेतलं आहे. 1 मिनिट मी लाईट लावते. तर छान लाईट येते. तर मी चटणीसाठी घेतलं आहे मोहरी, जिरं आणि ही मुंगाची उडदाची डाळ आहे. थोडंसं याचा डस्ट काढून घेतला आहे, पावडर वगैरे लावून असते म्हणून. ही चण्याची डाळ आहे, हिंग आहे, लाल मिरची आणि टोमॅटो, कांदा. तर मी हे सर्व भाजून घेणार आणि त्याच्यामध्ये मीठ टाकणार आणि मिक्सरवर लावणार. थोडंसं तेल टाकलं आहे, गरम झालं आहे तेल. याच्यामध्ये टाकणार अर्धा चम्मच मोहरी. मोहरी छान तळतळत आहे. जिरं पण छान फुलत आहे, ताव्यावरच घेतलं आहे मी. त्याच्यानंतर ही उडदाची डाळ आहे, 1 चमचा. ओले असल्यामुळे ना इकडे तिकडे उधळलं आहे थोडंसं. आणि ही आहे चण्याची डाळ. तर याला छान भाजून घ्यायचं. चण्याच्या डाळीने चटणीला खूप छान टेस्ट येते. आपण काय बेटा, डॉगीचे येते भीती, डॉगीला द्यायचे. तुझ्यासाठी दुसरे आहे, हे बघ इथे आहे तुझ्यासाठी. छान भाजली आहे चण्याची डाळ बघा. त्याच्यानंतर याच्यात टाकत आहे लसूणच्या पाकळ्या 10 ते 12. कांदा टाकत आहे. आणि लोखंडी तव्यावरनं खूप छान टेस्ट येतो भाजल्यामुळे. म्हणून मी तव्यावरच भाजत आहे. टोमॅटो टाकत आहे. आणि इथे टाकत आहे 10 ते 12 लाल मिरच्या. छान भाजून घ्यायचं. छान भाजून घेतलंय. आता गॅस बंद करते आणि याच्यामध्ये टाकते थोडंसं मीठ. मीठ टाकून घेते आहे. जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही आवश्यकतेनुसार टाकू शकता. आणि आता हे मी थोडंसं पाणी टाकून ना मिक्सरमध्ये लावून घेईल. त्याच्यामध्ये टाकेल, पाणी टाकून लावून घेईल. याच्यामध्ये टाकणार थोडंसं पाणी. तर ही झाली आहे आपली स्मूथ अशी चटणी तयार आहे. याच्यामध्ये तडका पण देऊ शकता तुम्ही किंवा असंच खाऊ शकता. एका बाउलमध्ये चटणी काढून घेतली आहे. जर तडका द्यायचा असेल तर त्यात थोडी हिंग ॲड करायची. मी यांना विचारलं तडका देऊ का, तर हे म्हणत होते नको राहू दे, कारण की यांना थोडी घाई पण होत आहे.
तर असू दे म्हणे, मला असे साधी छान वाटते म्हणे. आणि हे आहे डाळ, आता म्हणजे याचे जे वरची कवर काढलेली डाळ आहे. आणि आता मी याला ना अर्धी या मिक्सरमध्ये पूर्ण छान असा स्मूथ पेस्ट तयार करेल, म्हणजे आपला डोसा ना खूप छान होईल. तर मी आता यांच्यासाठी म्हणून मी थोडंसं करणार, बाकीचं मग नंतर करणार. याच्यामध्ये टाकले आहे 5-6 लसणाच्या पाकड्या आणि अद्रक पण टाकलं आहे थोडंसं. याला अर्धा पेस्ट करणार, बाकीचं मग नंतर करेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकत आहे. मीठाने प्रत्येक पदार्थाला टेस्ट येते. आणि आता हे मी मिक्सरला लावून घेईल. याचा पण छान स्मूथ असा पेस्ट तयार झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. हे बघा, इतकं स्मूथ आहे ना, बिलकुल कणकण नाही याच्यामध्ये. तर मी काय करेल, ह्याच्यात थोडंसं हलकंसं पाणी टाकेल आणि याचा डोसा तयार करेल. तर मी याच्यामध्ये टाकणार. कसं झाला? इन्स्टंटमध्ये ठीक आहे, हो ना? हे बघा, मी एक यांना टाकून दिला आधी. घाई होत होती तर उशीर होत होता त्यांना जायसाठी, म्हणून मग मी टाकून दिला. आणि हा दुसरा टाकला आहे. गरम आहे, गरम आहे, गरम आहे. टेस्टी आहे. चटणी पण छान झाली, हो ना? थोडंसं टर्न करते, दोन्ही साईडनी थोडं हलका शिजवून घेते. 1 मिनिट. हे बघा, या साईडने शिजलं आहे, थोडंसं त्या साईडने पण शेकून घेईल आणि यांना देईल. झालं, छान वाटतो असा. आणि फायबरयुक्त, प्रोटीनयुक्त आहे त्याच्यामुळे. तुम्ही मुलांना पण टिफिनवर देऊ शकता, किंवा इन्स्टंटमध्ये कधी इच्छा झाली तर गरम गरम खाऊ पण शकता. पहिला थोडासा जाड झाला होता, हो ना? हां, छान झाला, पातळ. आजीला नेऊन देते आणि दुसरा पण टाकून ठेवते, म्हणजे थोडंसं गॅस वेस्ट नाही जाईल. हां, दुसरा टाकून घेते. छान वाटते, तुम्ही ट्राय करून बघा, नक्की बघा. खरंच खूप सुंदर वाटते, अप्रतिम झाला आहे हा डोसा. मी पण थोडासा टेस्ट केला होता, यांना दिला होता तेव्हा. हे घ्या. अरे इथंच होती ना चेअर. म्हणजे हे काय, एकदा मसूरच्या डाळीचा पण असाच बनवायचा, तो पण खूप छान वाटतो. बस लवकर लवकर, पाहुणे येणार आहे आपल्याकडे. आजी आता आपल्याला रिव्ह्यू देणार आहे. कसं झाला? चटणी कशी झाली? छान झाली. चटणी थोडी आंबट पाहिजे होती का? तिखट झाली. हां, म्हणजे दही टाकलं तरी पण जमते, हो ना? पण अशी छान वाटते खायला. दही टाकू थोडंसं. बरं, ठीक आहे. बरं, खा. मी नाही का थोडंसं मग दही टाकून बारीक करते. तर मंडळी, आमचं मगाशी नाश्ता वगैरे झाला आणि आता सँडविच करायसाठी भाजी बनवून ठेवली आलूची. आमच्याकडे पाहुणे येणार आहे. पाहुणे म्हणजे माझ्या दोन्ही भावजा येणार आहे. आम्हाला इथल्या भद्रावतीच्या वॉटर पार्कमध्ये जायचं आहे.
तर आणि जो सकाळी नाश्ता केला होता ना तो यांना पण टेस्ट करायसाठी दिला. कसं वाटला नाश्ता? छान वाटला. या दोन्ही माझ्या भाच्या आहे. तर ही असते गडचांदूरला आणि ही इथेच असते. इथे असते म्हणून हसत आहे ती. तर कधीपर्यंत आहे सुट्ट्या? मला 15 जून पासून फर्स्ट डे आहे माझ्या स्कूलचा. हो का? हो. आणि तुझी ट्युशन चालू झाली ना विधी? हो. कसं झाला अभ्यास 10thचा? ठीकठाक. ही 10thमध्ये आहे आणि ही 7thमध्ये आहे. तर असं आहे मंडळी. आता मी फटाफट ही भाजी करून घेईल, कुकर लावून घेईल आणि आम्हाला वॉटर पार्कमध्ये जायचं मी तुम्हाला सांगितलंच. थोडं फास्टमध्ये करते. करता करता तुमच्याशी व्हिडिओ पण शेअर करते. मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल, आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आणखी भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.